आम्ही तुमच्यासाठी निवडून आणू, एकामेकाचा प्रचार करण्यासाठी जे काही आमचा वेळ असेल तो तुमच्यासाठीच आज नंतर आहे. आणि ज्या स्कीम्सबद्दल म्हणजे जयंतरावांना अर्थकारण आपल्यापेक्षा सगळ्यांपेक्षा जास्त कळतं आणि जयंतरावांचंच भाषणाचा धागा घेऊन मी पुढे आपल्याला सांगू इच्छिते की अनेक योजना हे करतील, अजूनही येतील. पण गमतीचा भाग मला असं वाटतं की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही. रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या. आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो. आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले. प्रेमात व्यवसाय नसतं आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं. कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेगा धंदा होईल. आणि जर प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणतच नाहीत. त्यामुळे दुर्दैव या महाराष्ट्राच्या सरकारचं की त्यांना व्यवसाय आणि प्रेमातलं अंतरच कळलं नाही. ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही, दुसऱ्या बहिणी आणू. 1500 रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही हो. हा आमच्या नात्याचा अपमान आहे. निरागस असणारं बहीण भावाचं जे प्रेम असतं त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे. आणि त्यातून आमचे 2 वीर बंधू, या राज्यामध्ये बंधुराजांची कमतरता नाही आहे. आणि असे दोघं जण परवा भाषणात असं म्हणाले की आमचं लक्ष आहे कुठली बहीण कुठे मतदान करते. आणि एक जण नाही, दोघं म्हणलेत. म्हणले कधीतरी पोटातलं हे ओठात येतच आणि सत्य कधीच लपवता येत नाही. आणि त्याच्यामुळे दोघं जण असं म्हणाले की काळजी करू नका, आमचं लक्ष आहे तुमच्यावर. 1500 रुपये आज 3000 नाही, 5 नाही, 10,000 देतील. पण ऑक्टोबरच्या इलेक्शन नंतर मी तुमचाच भाऊ आहे. जसे 10,000 रुपये दिले तसे परत घ्यायची ही ताकद माझ्यामध्ये आहे. आणि दुसरा म्हणतो की मी लिस्ट, आता मला हे माहितीच नव्हतं की महाराष्ट्रामध्ये लिस्ट